आज आपण करतो दोडक्याची भाजी। इथे मी दोडका घेतलेला आहे, स्वच्छ ह्याच्या शिरा वगैरे काढून अगदी स्वच्छ धुवून वगैरे घेतलेला आहे। टोमॅटो घेतलेला आहे, लसूण घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, कोथिंबीर घेतली आहे चिरून। तर आज आपण कुकरमध्ये दोडक्याची भाजी कशी करणार आहे ते पाहणार आहोत। इथे गॅसवरती कुकर गरम करायला ठेवला आहे। कुकरही गरम झाला आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे। आणि कांदा मी घातलेला नाही दोडक्यामध्ये, फक्त टोमॅटो घातलेला आहे। तर टोमॅटो वगैरे आपल्याला अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये मी जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण घालून घेतलेला आहे। चांगलं भाजल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे। मी इथे टोमॅटो घालून चांगलं भाजून घेते। अशा प्रकारे कुकरमध्ये जर आपण दोडका केला तर फक्त 5 मिनिटांमध्ये आपला दोडका तयार होतो। फक्त 1-2 शिट्टीमध्ये आपला दोडका हा तयार होतो। टोमॅटो चांगलं भाजल्यानंतर आपण थोडीशी तेलामध्ये ही कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तेलामध्ये कोथिंबीर टाकल्यानंतर भाजल्यानंतर खूपच छान लागते। तर मी याच्यामध्ये थोडंसं हळद आणि कोथिंबीर टाकून दोडका भाजून घेते चांगला। तर मी जास्त वाटण न करता हा दोडका बनवलेला आहे। तर खूप छान लागतो। फक्त टोमॅटो घातल्यानंतरच दोडका खूप छान लागतो, कांदा वगैरे काही घालायची गरज नाही। तर मी अशा प्रकारे हा दोडका केलेला आहे। फक्त शेंगदाण्याचं कूट, लाल तिखट, मीठ, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे एवढंच घातलेलं आहे। तर अशा प्रकारे दोडकाही खूप छान लागतो, खूप टेस्ट लागते या दोडक्याला। जर का तुम्हाला सुक्का दोडका करायचा असेल तर अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि 2 शिट्ट्या केल्यानंतर गॅस बंद करायचा। सुक्का दोडका तयार होतो आपला। आणि थोडंसं रस पाहिजे असेल तर 1 ग्लास पाणी घालायचं। खूप छान दोडक्याची टेस्ट लागते। फक्त 5 मिनिटांमध्ये हा दोडका आपला तयार होतो। तर अशा प्रकारे दोडक्याची भाजी आपली तयार झालेली आहे। फक्त 5 मिनिटांमध्ये दोडक्याची भाजी तयार झालेली आहे। खूप छान आणि खूप टेस्ट येते या भाजीला। तर मी थोडंसं रस केलेलं आहे। जर का तुम्हाला सुकी भाजी करायची असेल तर थोडंसंच पाणी घाला, पातळ करायची असेल तर थोडंसं जास्त घाला, तर खूप छान दोडका होतं। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत आपण एकदा भेटूया। तोपर्यंत बाय बाय। थँक्यू फॉर वॉचिंग।